नमस्कार मित्रांनो, मी आपलं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये नवीन नोकरी निघालेली आहे लिपिकची आणि ही निघालेली आहे उच्च न्यायालय नागपूर बेंचमध्ये. म्हणजे नागपूरला ही क्लार्कची जॉब निघालेली आहे. टोटल याच्यामध्ये 45 इतक्या जागा आहेत आणि वेटिंगमध्ये 11, म्हणजे 45 + 11 म्हणजे 56 जागांसाठी ही भरती होणार आहे. याच्यामध्ये एक्झिस्टिंग 14 वॅकंट पोस्ट आणि 31 ज्या जागा आहेत त्या नेक्स्ट 2 इयर्समध्ये भरण्यात येणार आहे. आफ्टर कीपिंग रिझर्व फॉर 4% जे आहे याच्यामध्ये डिसेबिलिटीसाठी सुद्धा यांनी ठेवलेले आहे. तर टोटल जे आहे मित्रांनो याच्यामध्ये सिलेक्ट लिस्ट 45 ची होणार आहे आणि याला पे स्केल असणार आहे 29,200 ते 92,300, म्हणजे पहिलंच वेतन तुम्हाला 45,000च्या वरती तुम्हाला पहिलंच वेतन मिळणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये जनरलला वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष आहे. SC ST OBC यांना 18 ते 43 वर्ष आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो क्वालिफिकेशन काय, तर डिग्री मागितलेली आहे आणि याला कमर्शियल म्हणजे याला जी आहे मित्रांनो 40 टायपिंग मागितलेली आहे. इंग्लिश टायपिंग, कॉम्प्युटर टायपिंग, बेसिक कोर्स GCC TBC और ITI इंग्लिश टायपिंग 40 वर्ड पर मिनिट किंवा अबव 40 किंवा त्याच्यापेक्षा जास्त, 40 किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये टायपिंगची स्पीड मागितलेली आहे. सोबतच तुम्हाला MS ऑफिस किंवा MSc IT सर्टिफिकेट सुद्धा मागितलेलं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जे आहे याच्यामध्ये विविध सर्टिफिकेट जे दिलेले आहे, म्हणजे कॉम्प्युटरचं जे आहे एक सर्टिफिकेट MSc IT याच्यामध्ये आहे ते असणं गरजेचं आहे किंवा इतर जे सर्टिफिकेट्स आहे ते असणं गरजेचं आहे. जर तुम्ही भारताचे नागरिक असाल तर अप्लाय करू शकता. सोबतच जे आहे तुम्ही तुमच्यावरती कुठली क्रिमिनल वगैरे केस नसायला पाहिजे असं सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे. शॉर्टलिस्टिंग कॅन्डिडेट, शॉर्टलिस्ट त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती लागेल लिस्ट. ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी इथे त्यांनी जी ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे बॉम्बे हायकोर्ट NIC.in याच्यावरती यायचं आहे. 13/5 पासून म्हणजे आजपासून सुरू होत आहे. 5 वाजल्यापासून ते 27/5 पर्यंत, 27 मे पर्यंत याची लास्ट डेट दिलेली आहे. 200 रुपये याला फीज आहे जी SBI कलेक्ट थ्रू तुम्हाला फी पेडअप करायची आहे. तिथे जी आहे एक PDF दिलेली असते, त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली असते कसं प्रोसिजर स्टेप बाय स्टेप फी पेड करायची त्या पद्धतीनं करावी लागतं. याला तुम्हाला क्वालिफिकेशन जे आहे डॉक्युमेंट्स लागतील तुम्हाला 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन. त्यानंतर मित्रांनो समोर वळूया. याच्यामध्ये SBI कलेक्ट थ्रू पेमेंटची यांनी प्रोसिजर सुद्धा दिलेली आहे. ही प्रोसिजर तुम्ही नीट वाचून घ्या. याच्यामध्ये परीक्षेसाठी स्कीम मराठी असणार आहे. 10 प्रश्न 10 मार्क्स, इंग्लिश 20 प्रश्न 20 मार्क्स, त्याच्यानंतर जनरल नॉलेज GK 10 प्रश्न 10 मार्क्स, इंटेलिजन्स 20 प्रश्न 20 मार्क्स, अरिथमॅटिक वरती 20 प्रश्न 20 मार्क्स आणि कॉम्प्युटरवरती 10 प्रश्न 10 मार्क्स. असे याच्यामध्ये मित्रांनो 60 मिनिटांमध्ये तुम्हाला हे पूर्ण जे आहे अटेम्प्ट करायचे आहे प्रश्न. त्यानंतर याच्यामध्ये जी तुमची परीक्षा होणार आहे स्किल टेस्ट, याच्यामध्ये मराठी लँग्वेज अँड अदर क्वेश्चन स्क्रीनिंग, रिटर्न टेस्ट होणार आहे. इंग्लिश लँग्वेजची मॅक्झिमम 90 मार्क्स, मिनिमम पासिंग याच्यामध्ये 45 असणार आहे. टायपिंग स्पीड होणार आहे. स्पीड टेस्ट, पॅसेज अप्रॉक्सिमेट वर्ड्स 400, मॅक्झिमम मार्क्स 20 आणि मिनिमम मार्क्स 10 असणार आहेत. त्याच्यानंतर तुमची याच्यामध्ये इंटरव्ह्यू होणार आहे, त्याला मॅक्झिमम 40 मार्क्स असणार आहे. हे पूर्ण इथे मार्किंग स्कीम यांनी दिलेली आहे. जे क्वालिफाय होतील त्यांचा मग याच्यामध्ये इंटरव्ह्यू वगैरे होणार आहे. अशा पद्धतीने ही जाहिरात आलेली आहे. मित्रांनो, याच्यामध्ये सिलेक्ट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट हे दोन्ही तयार करण्यात येणार आहे. तर तुम्ही याला अप्लाय करू शकता. तर इथे आपण डिटेल तुम्हाला सांगितलेली आहे माहिती. अजून तुम्हाला माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनला या ॲडव्हर्टाईजची लिंक दिलेली आहे. तर तिथे जाऊन तुम्ही ही ॲडव्हर्टाईजमेंट बघू शकता किंवा मराठी जॉब्स पोर्टलवर सुद्धा बघू शकता. तर ही मित्रांनो धन्यवाद.